सुरुवातीलाच क्लिअर करतो की प्रॉब्लेमला शेवटपर्यंत थांबायचं, त्याशिवाय प्रॉब्लेम समजत नाही. आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम समजून घ्यायचा असेल तर लेक्चर शेवटपर्यंत जॉईन ठेवायचं. तर चला सुरू करूया. पार्टनरशिप नावं, पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचं. हे सगळ्यांना माहिती, त्याच्यामुळं काहीही अडचण येणार नाही आहे. सर्वजण तयार आहेत ना? सर्वांनी ड्रॉ वगैरे करून ठेवलंय? हो सर. ओके, चला. क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दिअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो म्हणजे काय? त्यांनी बिझनेससाठी जे कॅपिटल दिलेलं आहे त्या कॅपिटलच्या प्रमाणात त्यांचं नफा तोटा वाटून घेण्याचं प्रमाण असणार आहे. तर क्रांतीचं कॅपिटल आहे 1,20,000 आणि सुमंगलाचं आहे 40,000. जर समजा सगळे शून्य झाकले तर राहतात किती? 12 आणि 4 राहतात, बरोबर ना? मग आता आपल्याला याला अजून संक्षिप्त रूप देता येऊ शकतं का? येऊ शकतं, बरोबर. 4 एके 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे रेशो काय येईल त्यांचा? 3:1. हे कळलं का सर्वांना? प्रॉफिट शेअरिंग रेशो काय? 3:1. ओके, चला पुढे जाऊया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स गिवन बिलो अँड ऍडजस्टमेंट. खाली तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स दिला आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. You are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019. तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं अँड बॅलन्स शीट सुद्धा बनवायचे आहे. त्याचबरोबर ट्रायल बॅलन्सला डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस अशा टी फॉर्मॅटमध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. तर सुरू करूया आता. जास्त वेळ न लावता मी डेबिट बॅलन्सेस कुठं जातात ते तुम्ही मला सांगायचं, कारण की आपला कितवा प्रॉब्लेम आहे हा? सॉल्व 9वा. त्यामुळे आता तुम्ही ट्रेन हळूहळू झाले पाहिजे. तुम्हाला प्रॉब्लेम मधले आयटम कुठं जातात ते समजलं पाहिजे. आता ट्रेडिंगचे सगळे ट्रायल बॅलन्सचे सगळे आयटम ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या कुठे जातात? असेट साइडला. व्हेरी गुड. याच्या विरुद्ध क्रेडिटचे बॅलन्स कुठे जात असतील? बॅलन्स बरोबर. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड आणि ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अशा पद्धतीने जाणार आहेत. तर फक्त आपण आता हा स्टॉक आहे, हा कुठं लिहिणार? त्याच्या पुढे शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं फक्त. ट्रेडिंग अकाउंट डेबिट ट्रेडिंग डेबिट म्हणजे टीडी. परचेस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. सन्ड्री डेटर्स, Balance sheet asset side. बिल्स रिसिवेबल, Asset side. वेजेस. Account debit. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. इन्व्हेस्टमेंट, Balance sheet asset side. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. देन आफ्टर पोस्टेज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला. इन्शुरन्स, Profit and loss account debit side. व्हेरी गुड. प्लांट अँड मशिनरी असेट साइडला, बरोबर. सॅलरीज, व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रीपेड रेंट, बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेटला नवीन आयटम वाटत असेल तर IMP करून ठेवा. देन आफ्टर पुढे बघा. बॅड डेप्ट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. त्याच्यानंतर फर्निचर, बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. कॅश इन हँड, असेट साइडला. आणि डेबिट बॅलन्सला सेल्स रिटर्न म्हटलेले. कशातनं लेस करणार? सेल्स मधून. सेल्स कुठं लिहिलेलं असतात? ट्रेडिंगच्या क्रेडिट साइड. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या क्रेडिट. अशा पद्धतीने आता आपले डेबिट बॅलन्सेस समजते आपल्याला बऱ्यापैकी की कुठे ट्रान्सफर करायचे असतात ते. तेच आता क्रेडिट बॅलन्स सुद्धा अशाच पद्धतीने समजून घ्यायचे, कोणता आयटम कुठे ट्रान्सफर करायचा आहे. तर चला, फर्स्ट आहे कॅपिटल. कॅपिटल कुठं लिहिणार आपण? Capital account. व्हेरी गुड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या
क्रेडिट साइडला. देन आफ्टर सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट व्हेरी गुड, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड व्हेरी गुड, बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. त्याच्यानंतर बिल्स पेएबल, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड कमिशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड आणि परचेस रिटर्न. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड डेबिट साइडला लेस काय करणार, परचेस मधनं करणार लेस, ट्रेडिंगच्या डेबिटला. अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर करून घेतले. आता ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट प्राइस 28,000 अँड मार्केट प्राइस इज ₹32,000. विच अमाऊंट इज कन्सिडर फॉर क्लोजिंग स्टॉक? 28,000 विच एव्हर इज लेस, कोणत्या कॉस्ट प्राइस अँड मार्केट प्राइस मधली जी कमी असेल. 28 आणि 32 पैकी कोणती कमी आहे? 28,000 28,000. मग ही काय करणार आपण, लेस आहे म्हटल्यानंतर काय करणार, ट्रेडिंगच्या कुठं लिहिणार, क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आणि ही 28,000 आपण क्लोजिंग स्टॉक कन्सिडर करणार. ही ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना? हो सर. हो सर ओके. देन आफ्टर इन्शुरन्स इज पेड अप टू ₹30,000. पहा, इन्शुरन्स 30 जून पर्यंत पेड केलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या बॅलन्स शीटची लास्ट डेट कोणती आहे? सोपं सांगतो, 31 मार्च 31/3/2019 ही लास्ट डेट आहे, बरोबर ना? हो हो सर आपण अकाउंटिंग फक्त या तारखेपर्यंतच केले, पण ह्या तारखेपर्यंत करत असताना त्यांनी असं सांगितले की 30 जूनचा सुद्धा त्यांनी इन्शुरन्स पेड केलेला आहे. एक्स्ट्रा किती महिन्याचं पेड केलंय पुढचा बघा, एप्रिल, 3 मे, months जून. किती महिन्याचा? 3 महिने 3 मंथचा पेड केलेला आहे, बरोबर. हे तर कळलं का सर्वांना? हो सर हो. आता हा 3 महिन्याचा पेड केला त्याला काय म्हणणार आपण? प्रीपेड. प्रीपेड इन्शुरन्स म्हणणार. एकच मिनिट हा, मला मगापासून कोणतरी कॉल करते, 1 मिनिट फक्त वेट करा. हे कळलं का सर्वांना? हा काय प्रीपेड इन्शुरन्स आहे. प्रीपेड इन्शुरन्सचे 2 इफेक्ट होतील. पहिला इफेक्ट कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. बरं, हा तुम्ही मागे पुढे केलं तरी चालेल. बॅलन्स शीटच्या ऍसेटला. आणि कशामधनं लेस करणार आपण दुसरा इफेक्ट? इन्शुरन्स मधून. इन्शुरन्स मधनं लेस करणार. इन्शुरन्स लिहिलेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला. असे 2 इफेक्ट आहेत. ऍडजस्टमेंट इन्शुरन्स वर आहे. स्टार मार्क कशाला करणार? इन्शुरन्सला. इन्शुरन्सला स्टार मार्क करून ठेवायचं. संपला विषय. कळतंय ना सर्वांना काय चाललंय? हो सर. ओके. नंबर नेक्स्ट पहा. नेक्स्ट इन्शुरन्स झालं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस 800 अँड सॅलरी ₹700. एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग मीन्स एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. पेड करायचे परंतु केलेले नाहीत, म्हणजे ते करावे लागतील. इफेक्ट तुम्हाला माहितीये. ऍड एक्सपेन्स ऍड करणार आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार आणि अनदर इफेक्ट म्हणजे सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिणार. क्लिअर सर्वांना? लायबिलिटी हो, सर. साइडला. लॅबिलिटी साइडला लिहिणार. लॅबिलिटी साइडला लिहिणार. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट. बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू ₹13,000. प्लांट अँड मशिनरीची बुक व्हॅल्यू ₹13,000 कमी झाली. कमी झाली म्हणजे असेट कमी झाली ना आपली प्लांट अँड मशिनरी म्हटल्यावर. हो, असेट कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग हा लॉस कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि असेट कमी झाली म्हणून त्या असेट मधनं काय करणार आपण? लेस लेस. आता या ठिकाणी कुठंही डेप्रिशिएशन शब्द वापरलेला नाही, पण फिक्स असेट ज्या वेळेस कमी होते, प्लांट अँड मशिनरी रिड्यूस झाली, डिक्रीज झाली, ती ड्यू टू रिझन काय असेल त्याचं? डेप्रिशिएशन. आपण शब्द लिहिताना डेप्रिशिएशन लिहिला तरी चालेल.
का? कारण की त्यांनी जरी सांगितलं नाही तरी त्याच्या मागचं कारण जे आहे ते डेप्रिशिएशनच असणार. देन आफ्टर नेक्स्ट, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%, सेम इफेक्ट, लेस असेट. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्हेरी गुड. नंबर 6, ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आहेत, ऍडजस्टमेंट कशावर आहे? डेटर्स डेटर्स मधनं लेस करतो आणि कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड डेबिट साइडला. थोडस सांगण्याच्या याच्यामध्ये आपल्या स्टार मार्क करायचे राहिलेत, बरोबर. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट पासून 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट पासून राहिलेले वेजेस आणि सॅलरीला स्टार मार्क करू. चला वेजेस आणि सॅलरी कडं आणि त्याला स्टार मार्क करूया आपण. वेजेसला एक स्टार मार्क केलं आणि त्याच्या ठिकाणी सॅलरी आहे बघा खाली, त्याला एक स्टार मार्क केलं. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट बुक व्हॅल्यू प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कमी झालेली त्याला स्टार मार्क करावं लागेल. प्लांट अँड मशिनरीला एक स्टार मार्क करूया आपण. प्लांट अँड मशिनरीला स्टार मार्क केलं. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन आहे 5 नंबरचं फर्निचरवर, म्हणजे कशाला स्टार मार्क करावं लागेल? फर्निचरला. खालून 3 नंबरचं आयटम आहे त्याला एक स्टार मार्क करा. आणि लास्ट ऍडजस्टमेंट समजून घेऊया. नंबर 7, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल. इट्स मीन्स काय? ही ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात केली, फ्री मध्ये वाटतोय म्हटल्यानंतर. तर ऍडव्हर्टाइजमेंट आहे म्हटल्यानंतर आपला थोडक्यात खर्च झाला. हा खर्च कुठं लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आणि आपल्याकडून गुड्स गेला, कोणत्याही मार्गाने जाऊ द्या, कुठं लिहितो? ट्रेडिंगच्या क्रेडिट. सगळ्या ऍडजस्टमेंट सोपे आहेत, काही वेगळं नाही, सगळं सेम आहे. फक्त शब्द वेगळे वापरल्यामुळं आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं डेप्रिशिएशनच्या वगैरे बाबतीत. तर सगळं झालेलं सॉल्व्ह करायला सुरुवात करायची का? सर बॅड डेब्ट्सला डेटर्सला स्टार मार्क राहिलेला आहे, तर तो डेटर्सला स्टार मार्क करून घेऊया. आणि बॅड डेब्ट्सला सुद्धा स्टार मार्क करावं लागेल आपल्याला. सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेब्ट्स यांना स्टार मार्क. असं आपल्याकडून काय होतं, विसरून राहतं. मी विसरतो म्हटल्यावर साहजिकच आहे, तुम्ही सुद्धा विसरू शकता. पण शक्यतो आपण काय करायचं, खूप मन लावून स्टार मार्क करायचे, ऍडजस्टमेंट वाचायचे, प्रॉब्लेम वाचायचं, विसरायचं नाही. माझं विसरलं तरी चालू शकतं, कारण मला काही मार्क भेटणार नाहीत. चला मी 8 वाजता. पुढे पहा, स्टॉक. आता हे ट्रान्सफर करायचं, कुठं लिहिणार आहे आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं टू ओपनिंग स्टॉक. सोबत राहता सर्वांनी. टू ओपनिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट आहे 32,500. 32,500. आउटरला लिहा 32,500 रुपये. ओके. ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर त्याला टिक मार्क करायचं. परचेस कुठं लिहिणार आहे? ट्रेडिंगच्या. आणि याच्यावर परचेस रिटर्न आहेत. स्टार मार्क करायचं जरी नसेल तरी लक्षात ठेवायचं, हा आयटम ट्रान्सफर करताना परचेस रिटर्न आहेत का बघायचं. तर परचेस रिटर्न आहेत, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू परचेस. अमाऊंट लिहा 40,000 इनर कॉलमला, 40,000. आणि एक ओळ जागा सोडा परचेस रिटर्न करण्यासाठी. झालं. सर्वजण सोबतच आहेत ना? बर. नरसाळ्या कोण आहेत ते पण सोबत आहे ना? चला, सन्ड्री डेटर्स कुठं लिहिणार आपण? ऍसेट साइडला लिहिणार. आणि त्याच्यामध्ये त्याला हे पण आहे, ऍडजस्टमेंट पण आहे, म्हणजे कुठं लिहिणार? आउटरला लिहिणार. इनर कॉलम. बरोबर, इनरला लिहिणार. एक मिनिट. सन्ड्री डेटर्स. अमाऊंट किती पहा? सन्ड्री डेटर्सची 1,00,000 रुपये इनर कॉलम. 1,00,000. इनर कॉलमला लिहिणार आपण. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल. बॅलन्स शीटच्या बरोबर, बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहायचं बिल्स रिसिवेबल आउटर कॉलम.
ऍडजस्टमेंट नाही ना. नाही सर. हो. सर. अमाऊंट लिहा बिल्स रिसिवेबलची 8,500. 8,500 रुपये लिहा आउटर कॉलमला. ओके. त्याच्यानंतर वेजेस 3,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इनर कॉलमला अमाऊंट लिहिणार टू वेजेस. 1 minute. आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी वेजेसची 3,000 रुपये इनर कॉलमला. एकूण जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी. वेजेस झाल्यानंतर पुढचा आयटम आहे इन्व्हेस्टमेंट. कुठं लिहिणार इन्व्हेस्टमेंट? कॉलमला. बरोबर. बॅलन्स शीटच्या असेटला आउटर कॉलमला लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये. आणि अमाऊंट किती लिहिणार इन्व्हेस्टमेंटची पहा त्या ठिकाणी 32,000. 32,000 रुपये. संपला विषय. इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर पोस्टेज किती आहे? 2,700 रुपये. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं? डेबिट साईडला. डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया टू पोस्टेज. सोबत राहा सर्वांनी, मागं कोणी राहू नका. सगळ्यांनी आवाज द्या एकदा. सोबत यायचं ना सर्वजण? हो सर. ओके. 2,700 रुपये. आउटरला लिहिलं, ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. झालं. पोस्टेज झालं. इन्शुरन्स याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला इनर कॉलमला लिहिणार टू इन्शुरन्स. आणि अमाऊंट आहे 7,500 रुपये. इनरला लिहिणार 7,500 आणि एकूण जागा सोडायची. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी. बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिणार आपण. बरोबर ना? हो सर. ओके. चला इन्शुरन्स झालं. प्लांट अँड मशिनरी चालू होतं ना. इनर कॉलमला लिहिणार ऍडजस्टमेंट आहे म्हणून. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहितोय. सोबत राहा सर्वांनी. आणि अमाऊंट आहे त्या ठिकाणी प्लांट अँड मशिनरीची 15,000. इनरला लिहायचे 15,000 रुपये आणि एकूण जागा सोडायची. प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर पुढे आहे सॅलरी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं टू सॅलरी. ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यावर इनरला लिहिणार. लिहूया टू सॅलरीज. 4,800. अमाऊंट आहे 4,850. 4,850 रुपये इनर कॉलम. ओके. त्याच्यानंतर प्रीपेड रेंट 2,000. बॅलन्स शीटच्या साइडला लिहिणार प्रीपेड रेंट. आणि अमाऊंट किती लिहिणार? 2,000 रुपये आउटर कॉलम. 2,000 रुपये आउटर कॉलम. प्रीपेड रेंट झाल्यानंतर बॅड डेब्ट्स आहेत. इनरला लिहावं लागतील. ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी लिहा बॅड डेब्ट्स 500 रुपये. आणि कंसात त्याला काय म्हणणार? हे ओल्ड आहेत म्हटल्यावर ओल्ड म्हणायचं. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. संपलं. बॅड डेब्ट झाल्यानंतर फर्निचर याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेट साइडला इनर कॉलमला आपण फर्निचर लिहून टाकणार. अमाऊंट आहे 12,500 रुपये. आणि एकूण जागा सोडायची ऍडजस्टमेंट असल्यावर, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या असेटला. हो, जरा शेवटी लिहा एक 2 ओळी जागा सोडून.
कॅश इन हँड, कॅश इन हँड अमाऊंट किती लिहिणार आपण? 3775. तर आणि लास्ट आयटम आहे सेल्स रिटर्न. कशातनं लेस करायचा आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट क्रेडिट साईडला. सेल्स मधून लेस ट्रेडिंगच्या करायचं. क्रेडिटला करायचा आहे, सेल्स मधनं लेस. पण अगोदर आपल्याला काय लिहावे लागतील? सेल्स लिहावे लागतील. म्हणून लिहूया आधी Sales. बाय सेल्स. अमाऊंट तर काय आपल्याकडे उपलब्ध नाही, पण लिहून ठेवूया आणि त्यातनं म्हणायचं लेस सेल्स रिटर्न, लेस सेल्स रिटर्न. आणि अमाऊंट आहे त्याची 1500 रुपये, 1500. इनरला लिहून ठेवा आणि लाईन मारून ठेवा. संपला विषय. आपण डेबिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर केले. आता काय करायचे? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट क्रेडिट बॅलन्स बॅलन्सेस. बघा, कॅपिटल कुठं लिहायचं? कॅपिटल अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट क्रेडिट साइडला व्हेरी गुड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार केलेले, त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स. क्रेडिट साइड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि अमाऊंट लिहिणार 1,20,000. कोणाची आहे? क्रांती. क्रांती. आणि क्रांती. सुमंगलाची किती? फक्त 40. 40,000. क्रांती आणि सुमंगला. मी शॉर्ट फॉर्म लिहितो, तुम्ही पूर्ण नाव लिहायची, माझ्यासारखे लिहायचं नाही. मी प्रोसेस मध्ये असल्यामुळं फास्ट करतो कधी कधी. चला पुढं. सेल्स. सेल्स कुठं लिहिणार आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिट क्रेडिटला. कोण म्हटलं डेबिटला? मला फाशी घ्यायला होता का? 60,000 रुपये. 60,000. 60,000 मायनस 1,500. आउटरला किती येतील? 58,500. 58,500. 58,500. व्हेरी गुड. दॅन आफ्टर नेक्स्ट सेल्स झाल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत? 30,000 रुपये. बरोबर ना? हो सर हो. हे लिहायचे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. सन्ड्री क्रेडिटर्स. एक 3-4 ओळी जागा सोडायचं आणि लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट लिहायची 30,000 रुपये. 30,000 झालं. सन्ड्री क्रेडिटर्स सुद्धा लिहिलं. त्याच्यानंतर बिल्स पिएबल. बॅलन्स शीटच्या कुठं? लायबिलिटी साईड. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला लिहूया बिल्स पिएबल. आणि अमाऊंट आहे बिल्स पिएबलची 15,000. 15,000. देन नेक्स्ट बघूया. बिल्स पेएबल झाल्यानंतर कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला एक ओळ जागा सोडायची, लिहायचं बाय कमिशन. बाय कमिशन. आणि अमाऊंट आहे त्या ठिकाणी 325 रुपये. 325. आणि लास्ट आयटम आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न कुठं लिहिणार आपण? परचेस मधनं लेस करणार. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. ट्रेडिंगच्या डेबिटला यायचं. ट्रेडिंगच्या डेबिटला, परचेस डेबिटला लिहितो, त्या ठिकाणी म्हणायचं लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्न. 1,000. आणि अमाऊंट आहे 1,000. 40 मायनस 1,000 इज इक्वल 39,000. आउटर कॉलम. 39,000 येतील आउटरला. क्लिअर का सर्वांना हे कसं केलं? हो सर. ओके. आपण काय केलं आता? सगळ्या डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतले. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? सर हा आयटम इथं का आला किंवा आयटम म्हणजे काय हे मला समजलेलं नाही, असं कोण आहे? नाही सर. ओके. पुढे जायचं ना मग. हो सर. हो सर आता नेक्स्ट प्रॉब्लेमचा एक भाग आपण सॉल्व्ह केला. आता दुसरा भाग काय? ऍडजस्टमेंट क्लिअर करा. आणि थर्ड आपण क्लोज करतो. आवाज येतोय कुणाच तरी? भांड्यांची भांडी घासते कोणतरी. यश मला वाटतं तुझा आवाज येतोय, तर म्यूट कर. चला, मला पण घासावं लागतं रोज, पण आम्ही आवाज येऊन देतो.
Closing stock last adjustment number first. Closing stock is valued at cost price 28,000 and market price 32,000. बरोबर ना? तर यातला आपण कोणती प्राइस कन्सिडर केली ऍज अ क्लोजिंग स्टॉक म्हणून? क्लोजिंग स्टॉक म्हणून 28,000. आता 28,000. आता हा जो स्टॉक आहे हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला, हा इफेक्ट आपल्याला माहिती, कारण की हा सर्वात लाडका पाहुणा जावाय बापू म्हणतो आपण याला. त्याला लिहायचं क्लोजिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला म्हणायचं बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट किती लिहिणार? 28,000. 28,000. आणि कुठं लिहिणार? लहान अमाऊंट असते ते घ्यायची का? हो, 2 पैकी जी कमी असेल ती घ्यायची. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला सगळ्यात शेवटी कॅश इन हँडच्या खाली लिहायचं क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट लिहिणार 28,000, 28,000. चला पुढे जाऊया. क्लोजिंग स्टॉक झाली, पहिली ऍडजस्टमेंट झाली, टिक मार्क करायचं. नंबर सेकंड ऍडजस्टमेंट समजून घ्यायची. काय सांगितले बघा त्यांनी की इन्शुरन्स पेड अप टू 13 जून 2019, 29 जून 2019 पर्यंतचा इन्शुरन्स पेड केलेला आहे. म्हणजे किती पेड केलाय त्यांनी इन्शुरन्स? टोटल किती महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये पेड केलाय? 3 months. 3 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये पेड केलेला आहे. आता याच्यामध्ये गंमत काय होते ते मी तुम्हाला ज्यावेळेस ऍडजस्टमेंट होते ना त्यावेळेस पण मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, पण आता देखील समजून सांगतो की काय होतं. काही मुलांच्या बाबतीत कन्फ्युजन होऊ शकते की सर हे अशा अमाऊंट का घेतल्या तुम्ही. आता मी इन्शुरन्स कधी मुहूर्त बघून काढत नाही. माझा इन्शुरन्स समजा मी आज काढला, आज तारीख 20, तर याचं पूर्ण वर्ष कधी समजल? पुढच्या वर्षी 20 जुलैला समजल. बरोबर, संपेल. बरोबर ना? 20 हो सर. 21 ला काढला असेल त्याचं दुसरं वर्ष, वर्षभराचा प्रीमियम कधी भरावं लागेल? पुढच्या वर्षी मला 20 जुलै 2022 ला भरावं लागेल. बरोबर का? हे कळतंय ना सर्वांना? हो सर. हो. हो. आता त्यांचं काय झालंय बघा, त्यांचं फायनान्शियल इयर सुरू झालंय 1/4/2018 ला. बरोबर. आणि संपतय कधी? 31/3/2019 ला संपतय. हे क्लिअर आहे का सर्वांना? हो सर. हो. आता पहा त्यांनी हा वर्ष सुरू झाल्यानंतर कधी इन्शुरन्स घेतला असेल त्यांनी? 30/6/2018 ला इन्शुरन्सची पॉलिसी घेतली. कन्सेप्ट समजून घ्या. कधी घेतला? 30/6/2018 ला. पूर्ण वर्षाचा इन्शुरन्स भरल्यानंतर वर्षभराचा हप्ता असतो जर जनरल इन्शुरन्स असेल तर. लाईफ इन्शुरन्स असेल तर मंथली, क्वार्टरली आणि 6 मंथली किंवा इयरली घेता येतो. पण जनरल इन्शुरन्स असेल तर इयरली इन्स्टॉलमेंट असते इन्शुरन्स प्रीमियमची. तर वर्षभराचा हप्ता. आता हे वर्ष संपल कधी? ज्या वर्षी त्यांनी 30/6 घेतलाय, वर्ष पुढचं संपल कधी? 30 जून 2019. बरोबर ना? म्हणजे पुढल्या वर्षी जे असेल ते 30/6 इथं संपेल ते. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या वर्षी जर इन्शुरन्स या तारखेला जर त्यांनी घेतलेला असेल, किती तारखेला? या तारखेला, समजा या तारखेला जर घेतलेला असेल तर हा 12 महिन्याचा त्यांना पेड करावा लागतो. ना आपलं अकाउंटिंग इयर 12 महिन्याचं वेगळे आहे. बरोबर. आपलं 12 महिन्याचं अकाउंटिंग इयर कधी संपतंय? 31/3 ला संपतंय. 31/3/2019 ला संपतंय. आणि इन्शुरन्सचा हप्ता पुढच्या 3 महिन्यांचा आपल्याला या वर्षीच 31/3 ला पेड करावा लागतोय. किती महिन्यांचा? 30/6/2019 पर्यंतचा. किती? 3 महिन्यांचा पेड करावा लागतो. त्याला काय म्हटलं आपण? प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड आउटस्टँडिंग नाही का म्हणू शकत? नाही ना. का रे बाबा? ऍडव्हान्स मध्ये पेड केलंय. द्यायचंय का एक्सपेन्सेस आपल्याला? द्यायचा राहिलाय का? आपण शहाणपणा केलाय आणि ऍडव्हान्स मध्येच पेड केलाय. आउटस्टँडिंग म्हणजे काय? खर्च झालाय परंतु अजून आपण दिला नाही, तो आउट स्टँडिंग आहे, आपल्याला द्यायचा अजून. स्टँडिंग मोड मध्ये येतो, पेड मोड मध्ये नाहीये. कळतंय ना? हो सर. आता हे का मला असा प्रश्न का आला हे पण मी सांगतो की कारण की आता ज्यांनी प्रश्न विचारला असेल त्याला मी एक सजेशन देईल. याच्या अगोदर जे आपले थेअरीचे लेक्चर होते ते बघितले असते तर हा प्रश्न कुणीच केला नसता मला.
कारण की बेसिक ज्यावेळेस पक्का असतं ना त्यावेळेस असे प्रश्न शक्यतो आपल्या पुढे निर्माणच होत नाही. तर हा 3 महिन्याचा प्रीपेड केलाय बरोबर. आता 12 महिन्याच्या इन्शुरन्सची अमाऊंट त्यांनी दिली 7,500 बरोबर का. हो सर. ही किती महिन्याची? हो, सर. 12 महिन्याची हो, सर. बरोबर. आता 12 महिन्याची 7,500 याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे आपला इन्शुरन्स आपल्याला या वर्षी पेड करायचा आहे फक्त 9च महिन्याचा. का 9 महिन्याचा पेड करायचा आहे? कारण की 31/6 पासन आपण अकाउंटिंग करतोय फक्त इथपर्यंतच आणि ते होतात 9 महिने. कारण की या तारखेपर्यंत 30 जून पर्यंत आपल्याकडे पॉलिसी नव्हती, पण या दिवशी घेतली आणि त्या अकाउंटिंग इयर मधले फक्त 9 महिनेच आपल्याला इन्शुरन्स पेड करावा लागणार आहे. राहिलेले जे 3 महिने एक्स्ट्रा पेड केलेले आहेत ते प्रीपेड म्हणून दाखवावे लागतील आणि ते पुढच्या अकाउंटिंग इयर मध्ये येतील. कळतंय ना मी काय सांगतोय? हो, हो, सर. सर. हो सर. ओके. आता हा 12 महिन्याच्या इन्शुरन्सची अमाऊंट दिली 7,500. तर याला जर आपण हे केलं काय म्हणतो आपण 12×5 = 60, 12×1 = 12, 12×5 = 12×7 = 72 राहिले 575. हा राहिले तीन. किती? 3 आणि 12×1 = 12, 12×2 = 24, 12×3 = 36, 2 = 24 हा बरोबर. राहिले 6 आणि 12×5 = 60 बरोबर 625. हा भागाकार कसा केला? कारण की आता हे भागाकार बेरीज वजाबाकी मी 8वी 9वीचा क्लास घेत नाही, मी 12वीचा क्लास घेतोय. कळतंय ना? ते तुम्ही समजून घ्यायचं की 625 भागाकार कसा आला. ओके. हो, सर. हा 625 रुपये 626 झाले माझ्याकडून. 625 रुपये हे 1 महिन्याचे इन्शुरन्सची पॉलिसीचा हप्ता आहे. आपण 3 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये पेड केलाय म्हणजे 625 गुणुले 3 जर केले तर 3. साहित्रिक 18 आणि 25 त्रिक 75 म्हणजे किती 1875 काय असतील? प्रीपेड असतील 75. बरोबर ना? हो, सर. हो. हो, मग सर. आता हे प्रीपेड एक्सपेन्सेसचे ऍडजस्टमेंट क्लिअर झाली का? 1875 कसे आणले मी? हो, सर. हो, सर. आणि जर जास्त डोक्यावरनं पाणी गेलं असेल मी समजून सांगत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपलं अकाउंटिंग इयर संपलंय किती 31/3/2019 ला आणि त्यांनी इन्शुरन्सची डेट कधी दिली 31/6/2019. यामधला डिफरन्स फक्त शोधायचा, तो आहे 3 महिन्याचा. इन्शुरन्सची अमाऊंट दिली 7,500 भागिले ती 12 महिन्याची गृहीत धरायची. 7,500 भागिले 12 625 1 महिन्याची, तर 3 महिन्याची किती असेल? 625 गुणिले 3 1875. ह्या डेट मध्ये जर कन्फ्युजन असेल तर ही सोपी पद्धत आहे. कळते ना सर्वांना? हो, सर. ओके. आता या प्रीपेड इन्शुरन्सची इफेक्ट काय करतो आपण? इन्शुरन्स मधनं लेस इन्शुरन्स लिहिलंय आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला, म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणणार लेस, ज्या ठिकाणी इन्शुरन्स लिहिलाय त्या ठिकाणी लेस प्रीपेड इन्शुरन्स कंसात लिहितो 3 months आणि अमाऊंट लिहिणार 1,875 रुपये आणि आउटरला किती येतील पहा, कोण सांगू शकते का मला? 5,625. बरोबर 5,625 रुपये आउटरला येतील. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठं? Asset साईडला. ऍसेट साइडला द्यायचं प्रीपेड इन्शुरन्स आणि अमाऊंट लिहायची 1,875 रुपये. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो, सर. हो. जास्त वेळ का दिला मी? कारण की हे ऍडजस्टमेंट तुम्हाला 100% फसवणार. प्रॉब्लेम मध्ये जर आली तर 100% इथं तुम्ही पलटी मारणार म्हणजे मारणार. मी आत्ताच सांगतोय कोणत्या ऍडजस्टमेंट मध्ये तुमचं कन्फ्युजन होईल, कुठं तुम्ही फसू शकता. तर या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्ही 100% फसू शकता. 3 महिन्याचा प्रीपेड काढायचा कसा हे समजून घ्यायचं या ऍडजस्टमेंट मध्ये. जर समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. ही ऍडजस्टमेंट तुमचे मार्क घालवणारे आहे, धोका आहे आगे, तर समजून घ्यायचं. कळतंय ना सर्वांना? हो, सर. ओके चला. नंबर 3 ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस सॅलरी. हे आपले जवळचेच व्यक्ती आहेत म्हणजे जवळची ऍडजस्टमेंट आहे. याची इफेक्ट सुद्धा माहितीत आपल्याला वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इफेक्ट काय? ऍड करायचं एक्सपेन्सेस मध्ये कुठं लिहायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. चला एक्सपेन्सेस पहिल्यांदा वेजेस मध्ये ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग वेजेस
वेजेस. आणि अमाऊंट किती पहा, वेजेसचे आउटस्टँडिंग 700 रुपये, 800 रुपये. 800 रुपये सॉरी, 800 रुपये. 800 ऍड होतील 800, 3000 प्लस 800, 3800. 3800. 3800 आउटरला. आणि सॅलरीचे सुद्धा सेम, सॅलरी लिहिली प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्या ठिकाणी म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज. आणि अमाऊंट किती लिहिणार आपण, 700 रुपये. 700 रुपये. 4850 प्लस 700 आउटरला किती येतील, 5550. 5550. आणि ह्या दोन्ही ऍडजस्टमेंटचा इफेक्ट म्हणजे दोन्ही आयटम बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याला अंडरलाईन करायची. फर्स्ट आहे वेजेस, वेजेस अमाऊंट आहे 800 रुपये, बरोबर ना. हो आणि सर. सॅलरी, सॅलरीची अमाऊंट किती आहे, 700 रुपये. 700 रुपये. 700 रुपये. हा, आउटरला टोटल किती येतील, 1500 रुपये. 500 रुपये. 1500. 1500. ऍडजस्टमेंट समजली का सर्वांना. हो हो सर. सर. मीटिंग कॅन्सल होईल आता, परत रिजॉईनिंग करा. 3 ऍडजस्टमेंट राहिल्यात फक्त आपल्या, सर्वांनी रिजॉईनिंग करा, मीटिंग कॅन्सल होईल. चालते ना. ओके सर. हो सर. हो सर. त्याच लिंकवर क्लिक करायचं आणि रिजॉईनिंग व्हायचं. काही नवीन असतील तर त्यांच्यासाठीची सूचना आहे. 3 नंबरचे ऍडजस्टमेंट संपलेले आता आपले. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी असं सांगितलंय की बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस बाय ₹13,000, कमी झालेली आहे. बघा 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू 13,000. 13,000 रुपयांनी प्लांट अँड मशिनरीची बुक व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे असेट कमी झाली, लॉस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि असेट मध्ये ते अमाऊंट लेस करणार, बरोबर ना. आपण जायचं आपल्या बॅलन्स शीटला, ज्या ठिकाणी आपण काय लिहिलंय, प्लांट अँड मशिनरी लिहिलेलं आहे, बरोबर. हो सर. ओके. आता ती 13,000 पर्यंत काय झाली, कमी झालेली तिची व्हॅल्यू. ऍक्च्युली व्हॅल्यू किती होती ती पाहायचं. पहा किती होती, 15,000 होती, झाली किती, 15,000. 13,000 झाली, बरोबर ना. हो हो सर. सर. हो, कितीने कमी झाली, 2000. 2,000. म्हणून म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. डेप्रिशिएशन अमाऊंट लिहायची 2,000 रुपये आणि आउटरला लिहायचं 13,000 रुपये. 13,000 रुपये. आणि ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं, डेबिट साइडला. डेबिट साइडला लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट लिहायची 2,000 रुपये, फक्त 2,000नेच कमी झाली ना, म्हणून 2,000. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना. 4 नंबर. हो सर. ओके हो सर. ओके. चला 5 नंबर, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. 5% कमी झालं फर्निचर, म्हणजेच काय, डेप्रिशिएट झालेले. तर डेप्रिशिएशन फर्निचर मधनं लेस करतो आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. ज्या ठिकाणी फर्निचर लिहिले त्या ठिकाणी यायचं बॅलन्स शीटच्या असेटला, बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 5%, बरोबर ना. हो सर. हो सर. 12,500 वर 5% काढायचे. 1 शून्य झाकला तर 10% अमाऊंट मिळतील. 1250, त्याच्या निम्मे, 1200च्या निम्मे 600 आणि 50च्या निम्मे 25, 625 रुपये. जर वजा केले आपण 12,500 मधनं तर आउटर येतील 11,875. 11,875 रुपये आउटर. क्लिअर सर्वांना. ऍडजस्टमेंट क्लिअर. हो सर. हो सर. ओके. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट पहा, बॅड डेब्ट्सच्या संदर्भात आहे. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स ऑफ ₹800, 800 रुपये. ही डेटर्स मधनं लेस करायची आणि बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ओल्ड बॅड डेब्ट्स असतील तर त्याच्यामध्ये ऍड करायचे. आता डेटर्स लिहिलेत आपण बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी यायचं आणि म्हणायचं लेस, कोणती राहिली, सेकंड इफेक्ट राहिला. चौथी सर, चौथी. डिप्रिसिएशन राहिला.
डेप्रिशिएशनचं फर्निचरचं डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यायचं राहिलेले. तर फर्निचरचं डेप्रिशिएशन घेऊया 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 625. अमाऊंट लिहिणार 625 रुपये. आणि आता बॅड डेप्टची ऍडजस्टमेंट करूया. बॅड डेप्ट्स आपण लिहिणार सन्ड्री डेटर्स मधनं लेस बॅड डेप्ट्स लेस बॅड डेप्ट्स. अमाऊंट किती आहे त्याची बॅड डेप्टची? 800 रुपये. 800. आता पहा 1 लाख मधनं 800 गेले तर 99,000 किती येतील आउटरला? 200. आणि या बॅड डेप्टचा दुसरा इफेक्ट, ओल्ड बॅड डेप्ट्स असतील बॅलन्स शीटला प्रॉफिट अँड लॉसला तर त्या ठिकाणी ऍड करायचे किंवा डायरेक्ट आउटरला लिहायचे. आपल्याकडे जागा सोडायची होती ती सोडलेली नाहीये. तुम्ही सोडली ना सर्वांनी? हो सर. ओके. मी माझ्याकडून राहून गेले. ज्यांनी सोडली नसेल त्यांनी हे जर इनरला लिहिलेली असेल तर आउटरला अमाऊंट लिहा आणि या ठिकाणी खाली परत लिहा 2 बॅड डेप्ट्स आणि कंसातल्या न्यू. आणि ज्यांनी सोडली त्यांनी फक्त या ठिकाणी काय म्हणा, लेस ऍड म्हणा, ऍड बॅड डेप्ट्स कंसात न्यू 500 + 800 आउटरला 1300. आता मी काय करतो, माझ्याकडून जागा सोडायची राहिली ना, मी अमाऊंट लिहितो डायरेक्ट आउटरला 500 रुपये आणि या ठिकाणी पुन्हा लिहितो 2 बॅड डेप्ट्स. कंसात म्हणतो न्यू आणि आउटरला लिहितो 800. कळलं ना मी काय केलं? दोन्हींसाठी सांगितलं कसं करायचं. ज्यांनी सोडले असेल त्यांनी ऍड करा, ज्यांनी नसेल सोडली त्यांनी डायरेक्टला आउटरला लिहा आणि जुने जे इनरला लिहिले असतील ते सुद्धा आउटरला लिहा. कळलं सर्वांना? हो. हो सर. ओके चला. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रीब्यूट ऍज अ फ्री सॅम्पल. तर आता हा माल आपल्याकडून गेलाय, गुड्स गेला ट्रेडिंगच्या क्रेडिटला म्हणायचं बाय गुड्स डिस्ट्रीब्यूट ऍज अ फ्री सॅम्पल. हॅलो. आवाज येतोय कोणाच तरी? बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. आणि अमाऊंट किती बघा गुड्स डिस्ट्रीब्यूट केलेली त्यांनी? 3000. 3000 रुपये. 3000 रुपये आउटरला लिहा. आणि हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, खर्च आहे आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवा. 2 ऍडव्हर्टाइजमेंट कंसात म्हणायचं गुड्स डिस्ट्रीब्यूट आणि अमाऊंट लिहा आउटरला 3000 रुपये. ऍडजस्टमेंट सगळ्या समजल्या का? हो सर. ओके. आता क्लोज करायला सुरुवात करू. थोडस मी आता बेरीज वजाबाकी तुम्हाला काही शिकवणार नाही, उलटी वगैरे. एखाद दिवस उद्या वगैरे वेळ असेल जास्त आपल्याकडं तर त्यावेळेस मी तुम्हाला ती समजून सांगेल. एखादा प्रॉब्लेम आधी आपण ते घेऊया. आता अंदाज घ्यायचा, आपली ट्रेडिंगची क्रेडिट साइड मोठी आहे बरोबर. जर टोटल केली आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडची तर 58 + 3 + 8 89,500. व्हेरी गुड. 89,500 क्रेडिट मोठी, तीच लिहिली. डेबिटला 89,500 आणि त्यामधून ह्या डेबिटच्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपण काय करणार? जी अमाऊंट येईल ती असेल 14,200. आता ही वजाबाकी कशी करायची मी शिकवलेले आहे तुम्हाला. याला काय म्हणणार आपण? 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. Carried down. बरोबर. 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा झाला आपला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला आपण, ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला. हा ग्रॉस प्रॉफिट कुठे कॅरी फॉरवर्ड ट्रान्सफर करायचा? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला लिहायचं बाय ग्रॉस. एक ओळ जागा सोडली होती ना तिथे लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहायची 14,200 रुपये. 14,200. आता जर अंदाज घेतला 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 2 परत 14 आणि 3 15. 15,000 इथंच टोटल होती डेबिटची आणि इकडे 14 आणि 325 एक 525 येईल. तर डेबिट साइड मोठी असणार आहे बरोबर ना? हो सर.
ओके हो सर. हो सर. हो सर. हा तर डेबिट साईडची टोटल करूया. डेबिट साईडची टोटल केल्यास आपल्याला येते टोटल 20,800 रुपये. या डेबिटच्या अमाऊंटची 20,800. तेच लिहिणार क्रेडिटला 20,800 रुपये. आणि या क्रेडिटचे 14,200 आणि हे 325 म्हणजे 14,525 जर वजा झाले तर 5,000 का 6,000 येते. 6,275. 6,275. हा प्रॉफिट असेल की लॉस, कारण की ही डेबिट लॉस साइड मोठी आणि इन्कम साइड कमी आहे. नेट नेट लॉस लॉस. नेट Net लॉस loss. असेल बरोबर. म्हणून त्याला म्हणणार आपण टू बाय नेट लॉस. सॉरी बाय नेट By लॉस. net loss. बाय नेट लॉस. आणि पहिला पार्टनर आहे क्रांती आणि दुसरी आहे सुमंगला. ओके, क्रांती आणि सुमंगला. आता हा लॉस आपल्याला कोणत्या रेशो मध्ये वाटायचा? त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय? 3:1. आता मला सांगा लॉस 3:1. हा लॉस असू किंवा प्रॉफिट असू वाटायला सगळ्यांना जमतो का? म्हणजे हा डिस्ट्रीब्यूट करायला जमतो का? कोणाला जमत नसेल तर मला क्लिअर सांगा. जमतो ना? तुम्हाला नाही जमत नाही. हो सर. नाही सर एकदा सांगा ना. इथं प्रॉब्लेम येतो बरोबर ना सर्वांचा? ओके हो, मी क्लिअर हो, करतो. या ठिकाणी मला डाऊट होताच, त्यामुळे मी हा प्रश्न विचारला. पहा, या ठिकाणी आपला प्रॉफिट आलाय किती? कोण सांगते मला? 6,275 लॉस. लॉस या सॉरी 6,275 हे लिहायचे. आणि आपला प्रॉफिट शेअरिंग रेशो काय? 1. 3 आणि 1 यांची बेरीज किती झाली? 4. 4. म्हणून या 6,275 ला भागिले 4 करायचं. आपण जसं लहानपणी करत होतो त्या पद्धतीने. 4 एके 4, 4 एके 4, इथं राहिले 4. 6 मधनं 4 गेले, राहिले किती? 2. 4 ने 2 ला भाग जात नाही. अगदी लहान बाळासारखं शिकवते म्हणून वरून घेतले 2. किती झाले मग 2. खाली? 22. 22. 4 पंचे 20 बरोबर. राहिले किती खाली परत? 2. 4 ने 2 ला भाग जात नाही म्हणून वरून घेतले किती? 7. 7. 4 पंचे 20, 4 सक 24. 24 बरोबर. 27 मधनं 24 गेले, राहिले किती? 3 बरोबर. 4 ने 3 ला भाग जात नाही म्हणून वरून किती घेतले? 5. 5 घेतले बरोबर का? हो हे क्लिअर सर्वांना? 4 25, 4 सक 25, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32 बरोबर ना? आणि 4 9 36, 32 येते बरोबर. 35 मधनं 32 गेले, राहिले किती? 4 8 32 म्हटल्यानंतर 1,568 पॉइंट. 4 25, 4 सक 24, 4 7 35, सॉरी 4 25, 4 सक 24, 4 7 28 म्हणजे काय येईल इथं? 8 पॉइंट येईल परत. म्हणजे थोडक्यात काय होईल? 1,568.8 म्हणजे आपण घेऊ 69 आपल्याला समजण्यासाठी. 69 हा आला एक हिस्सा प्रॉफिटचा. किती? एक हिस्सा. म्हणजे 6,275 जो प्रॉफिट आहे त्यातला एक हिस्सा किती आहे? 1,569 आहे बरोबर. हा, हो सर. आपल्याला याचे तिसरा हिस्सा काढावा लागेल. एक हिस्सा कोणाचा आहे? सुमंगलाचा आहे. म्हणजे सुमंगलाचा प्रॉफिट एक हिस्साचा आहे. तर पहिली क्रांती आहे ना, तिचा 3 हिस्सा आहे. म्हणून काय करणार आपण? 1,569 गुणुले 3 जर केले, आता गुणाकार सांगणार नाही, जर केले तिला येतील 4,706. हा प्रॉफिट नाही, मागाशी पासून प्रॉफिट म्हणत होतो, परंतु हा काय आहे? लॉस आहे. आणि सुमंगलाचा एक हिस्सा आहे लॉस मध्ये. हा म्हणजे काय? 1,569 गुणुले 1 जर केले तर किती येतील? 1,569 येतील. काही लॉस. समजलं का? वाटलं कसं मी? सर. आता हाच जो लॉस आहे
तोच आपल्याला काय करायचा या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे, जो आपण कॅल्क्युलेट केला तो किती 4706 आणि 1569. हा लॉस आहे, क्रेडिटला आहे. प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटलच्या कुठे ट्रान्सफर करू क्रेडिटची अमाऊंट? डेबिटला. डेबिट साइडला. त्या ठिकाणी म्हणायचं टू नेट लॉस. टू नेट लॉस आणि अमाऊंट लिहायची 4706 आणि 1569 रुपये. आणि हे पार्टनर्स कॅपिटल आता क्लोज करून टाकूया आपण. चला 40,000 आणि हे 1,20,000. इकडे सुद्धा 40,000च येतील आणि 1,20,000. आणि जर वजाबाकी केली 40 मधनं 569 जर गेले तर बॅलन्सिंग फिगर राहील 68,431 रुपये. आणि इकडे 1,20,000 मधनं 4,000 गेले तर 1,15,294 रुपये. याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा कॅपिटल बॅलन्स कुठे ट्रान्सफर करणार आपल्या बॅलन्स शीटच्या? लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साइडला लिहायचं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायची. पहिली पार्टनर आहे क्रांती, दुसरी आहे सुमंगला. क्रांतीचा बॅलन्स लिहायचा 1,15,294 रुपये आणि याचा बॅलन्स लिहायचा 38,431 रुपये. आणि टोटल आउटरला घ्यायची 1,53,725. 1,53,725. आणि आता आपली बॅलन्स शीट जर क्लोज केली तर ती क्लोज होईल म्हणजे टॅली होईल बॅलन्स शीट 2,02,225 ने. तीच असेट असेल 2,02,225. एकदा टोटल करून बघा आणि संपलं. क्लोजिंगला जास्त वेळ मी घेत नाही कारण की सर्वांना माहिती असतं बऱ्यापैकी. समजला का सर्वात आजचा प्रॉब्लेम? हो सर. चला आज आपण थांबूया.